नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट काढण्यात आलेलं। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यानं जरांगे पाटलांविरोधात हे अटक वॉरंट जारी केलं गेलं होतं। जरांगे पाटील यांना याआधी या प्रकरणी दोनदा समन्स बजावण्यात आलं होतं। त्या दोन्ही वेळेला उपस्थित न राहिल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AC बिराजदार यांनी हे वॉरंट काढलेलं। याबाबत या प्रकरणातील वकील हर्षल निंबाळकर यांनी माध्यमांना माहिती दिली। 2013 सालची एक केस आहे त्यांच्या विरुद्ध आणि अजून 2 लोकांच्या विरुद्ध। त्याच्यामध्ये 156(3) खाली कोर्टाने आदेश दिले होते गुन्हा रजिस्टर करण्यासाठी। प्रायव्हेट कंप्लेंट होती आणि 156(3) खाली कोर्टाने आदेश दिले होते गुन्हा रजिस्टर करण्यासाठी। आणि मग तो गुन्हा रजिस्टर झाला, पण कित्येक वर्ष त्याच्यात चार्जशीटच दाखल झालेलं नव्हतं, दोषारोपपत्र दाखल झालं। तर दोषारोपपत्र दाखल झाल्यावरती मग कोर्टाने त्यांना हे समन्स काढले होते। ते दोन्ही समन्स त्यांना लागले नव्हते। याचं कारण असं की त्यांना त्यावेळी अटकपूर्व जामीन सेशन्स कोर्टाने दिला होता। अटकपूर्व जामीन दिल्यामुळे कोर्टात येण्याची आवश्यकता नसते। चार्जशीट झाल्यावर कोर्ट समन्स काढून त्यांना सांगतं की आता तुमच्यावर जर चार्जशीट दाखल झालं तुम्ही कोर्टात या, असं त्यांना 2 वेळा समन्स काढलं होतं। ते समन्स त्यांना पोचलं नव्हतं, तरी मेहरबान कोर्टाने त्यांच्यावर वॉरंट काढलं होतं मागच्या तारखेला। ते आले, वॉरंट कॅन्सल करून घेतलं। नंतर परत काल तारीख होती त्याची। आता कालच्या तारखेला ते येऊ शकले नाहीत, कारण ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्या मेडिकल त्यांची कंडिशन येण्यासारखी नाहीये। डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना म्हणजे प्रवास करणं वर्ज्य आहे त्यांना, आणि त्यामुळे ते काही काल आले नाहीत तारखेला। पण इतर 2 आरोपी जे नव्हते मागच्या तारखेला ते हजर होते, म्हणून कोर्टाने त्यांना वॉरंट काढलं। आता जरांगे पाटील यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की 2 तारखेला आता काहीतरी तारीख पडलेली आहे, त्या तारखेला देखील ते उपस्थित राहणार नाही, कारण हा देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांचं हे षडयंत्र आहे। तर 11 तारखेला पुण्यामध्ये जरांगे पाटलांची एक रॅली होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना मज्जाव करण्यात यावा याच्यासाठी हे षडयंत्र रचण्यात येत आहे। त्याच्यामुळे त्यांनी 2 तारखेलाही उपस्थित राहणार नाही असं त्यांनी सांगितलंय। तर समजा सांगितलं, मला काय कल्पना नाही। समजा ते नाही उपस्थित राहिले तर काय होऊ शकतं? नाही, आता असं आहे, त्यांना हजर राहण्याचा कोर्टाने सांगितलंय हजर राहा म्हणून। तर ते हजर तर राहायला लागेल त्यांना, पण कुठल्या कारणास्तव गैरहजर राहतात हे कोर्ट बघणार ना। म्हणजे आता आरोपीला जरी वॉरंट काढलं तरी त्या तारखेला जर ते आले नाहीत तर ते कुठल्या कारणास्तव येत नाहीत याचा विचार कोर्ट करतं आणि पुढचे आदेश देतं। पण मग समजा हे जर उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर परत अरेस्ट करून नाही, मला माहित नाही ते उपस्थित राहणार आहेत का नाही। माझं काही त्यांचं बोलणं नाही, वकीलपत्र माझं आहे, पण माझं काही बोलणं नाही ते राहणार आहेत की नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही ते राहणार आहेत की नाही। कोर्टाचा तर आदेश आहे 2 तारखेला हजर राहा, मला माहित नाही काय। आता वॉरंट त्यांना आधी बजावलं जाईल आणि मग पुढचा विचार। जालन्यात शंभूराजे या नाटकाचे 6 प्रयोग 2013 मध्ये आयोजित केले गेले होते। प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये नाट्य निर्मात्यांना देण्याचं आयोजकांनी कबूल केलेलं, पण या प्रयोगांचे पूर्ण पैसे निर्मात्याला देण्यात आले नव्हते। त्या प्रकरणी नाटकांचे प्रयोग आयोजित करून नाट्य निर्मात्याचे पैसे बुडवल्या प्रकरणात जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक केल्यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला होता। याबाबत धनंजय घोरपडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल केला गेला होता। याच प्रकरणात आता कोर्टाने हा निकाल दिलाय। याबाबत तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत।